एका सोसायटीने बिल्डर सोबत बोलणी, टेंडर आणि जवळपास अग्रीमेंट पर्यंत मजल मारली होती. सगळं व्यवस्थित चाललं होतं. मग अचानक एक जुना कागद समोर आला, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया थांबली. तो कागद होता जमिनीच्या मालकी हक्काचा. एका जुन्या सोसायटीने रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरची निवड जवळपास पूर्ण केली होती. टेंडर, निगोशिएशन्स, स्टार्टिंगच्या चर्चा सगळं झालं होतं. तेव्हा त्यांना उशिरा कळालं की जमिनीची मालकी अजून सुद्धा मूळ लँड ओनरच्या नावावरती आहे. सोसायटीच्या नावावरती कन्व्हिन्स झालेलंच नव्हतं. मूळ मालकाने हक्क सांगितला आणि संपूर्ण निगोशिएशन पुन्हा एका वेगळ्या वळणावरती जाऊन थांबलं. या संदर्भातील 5 पॉइंट. बिल्डरची मालकी आणि जमिनीची मालकी वेगळी असते. फ्लॅट विकत घेतल्याने आपोआप जमिनीची मालकी मिळत नाही. हे 2 वेगवेगळे स्वतंत्र कायदेशीर हक्क असतात. दुसरा पॉइंट, कन्व्हेन्स शिवाय चर्चा सुरूच करू नका. जमीन सोसायटीच्या नावावरती कन्व्हेन्स किंवा डीम्ड कन्व्हेन्स द्वारे येईपर्यंत बिल्डर सोबत गंभीर बोलणे सुरू करणं खूप चुकीचं आहे. तिसरा पॉइंट, डीम्ड कन्व्हेन्सचा मार्ग वापरा. मूळ जमीन मालक सहकार्य करत नसेल तर कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारकडे ऍप्लिकेशन करून डीम्ड कन्व्हेन्स तुम्हाला मिळवता येईल. चौथा पॉइंट, जेव्ही प्रोजेक्टमध्ये या बाबतीतला धोका जास्त असतो. जिथे मूळ लँड ओनर अजूनही सक्रिय आहे तिथे हा धोका सर्वाधिक असतो. तिथे विशेष काळजी घेतली पाहिजे आणि तुमचं कन्व्हेन्स लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे. रेरा सुद्धा सांगतं. 5वा पॉइंट, पहिलं जे पाऊल आहे ते 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड तपासणं आहे. रिडेव्हलपमेंटचा विचार सुरू करण्याआधीच जमीन कोणाच्या नावावर आहे हे स्वतः तपासा आणि सगळ्यात स्वस्त आणि सोपी पायरी म्हणजे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड तपासणे. तुमच्या सोसायटीच्या नावावर जमीन किंवा कन्व्हेन्स झाला आहे का? कॉमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला डीम्ड कन्व्हेन्सची प्रोसेसचं PDF गाईड पाठवतो.